नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरु या विषयावर बोलणार आहोत. तर विषयाला आपण सुरुवात करीत आहोत. जवळजवळ सर्वच लोक गुरु करत असतात आणि काही दिवसानंतर जर गुरुने त्यांची फसवणूक केली तर मग त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आम्हाला काही माहीत नव्हतं असं सांगून मोकळे होतात. परंतु एखाद्याला गुरु करताना त्याला पारखून घेणं हे फार गरजेचं असतं. गुरु या शब्दाचा अर्थच असा काय आहे की गु म्हणजे घाण आणि रू म्हणजे काढून टाकणे. गुरु हा काय करत असतो? आपल्या जीवनातील जी काही घाण आहे ती घाण हा काढून टाकत असतो आणि आपल्याला दिवसेंदिवस शुद्ध करत असतो. हे गुरुचं काम असतं. आपल्या देशामध्ये गुरुला खूप महत्त्व दिले गेले. गुरुपौर्णिमेचे खास विधी, कारण गुरुपौर्णिमा हा सणच आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक गुरुच्या चरणस्पर्श केला जातो, त्यांचे पाय धुतले जातात. काही ठिकाणी गुरूंच्या पायाचं पाणी पिलं जातं. अशा अनेक प्रकारच्या विधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होत असतात. कारण गुरु करणं हे फार गरजेचं सुद्धा आहे. कारण असं म्हटलं जातं, गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय बोध नाही. परंतु बंधूंनो, गुरु हा सुद्धा गुरुसारखाच असला पाहिजे. बरेचसे असे गुरु होऊन गेलेत, चांगले गुरुसुद्धा झालेले आहेत. परंतु असेही गुरु झालेले आहेत की त्यांनी आपल्या शिष्यांचं वाटोळं केलेलं आहे. यामध्ये अंगुलीमालाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. अंगुलीमाल हा सुरुवातीचा अहिंसक होता, परंतु त्याच्या गुरुने गुरुदक्षिणेमध्ये त्याला 1000 लोकांच्या करंगळ्या मागितल्या. आणि गुरुदक्षिणा देणं हे फार गरजेचं असतं आणि म्हणून अंगुलीमालाचं पूर्ण आयुष्य खराब झालं. तो हिंसक झाला. आता करंगळ्या तर काही लोक प्रेमाने त्याला देणार नाहीत, त्यामुळे त्याला लोकांची हत्या करावी लागली आणि जवळजवळ 1000 हत्या त्याने केल्या. हे कशामुळे झालं? हे गुरुच्या दक्षिणेमुळे झालं, गुरुमुळे झालं. म्हणून अंगुलीमालाचं जीवन उद्ध्वस्त स्वतः गुरुनेच केलं. यानंतर आपण एकलव्याचं उदाहरण बघतो. एकलव्याचा सुद्धा गुरुने उजव्या हाताचा अंगठा कापून घेतला. त्याचं सुद्धा आयुष्य गुरुने उद्ध्वस्त केलं. तर गुरु आपण त्यालाच म्हणू शकतो की जो आपल्या जीवनाचा उद्धार करतो, आपल्या जीवनाचा नाश करत नाही. कारण जसा गुरु असतो त्याचप्रमाणे शिष्याचं आचरण असतं. उदाहरण म्हणून बघू आपण. तर एकदा एका राजाने एक हत्ती विकत आणला. तो हत्ती अंगाने धष्टपुष्ट होता, परंतु तो चालताना लंगडत चालायचा. राजाने अनेक वैद्यांना बोलवलं. वैद्यांनी हत्तीचा इलाज केला, परंतु हत्तीला रोग कुठलाच नव्हता. त्याने किती औषधं खाल्ली तरी तो लंगडतच चालायचा. शेवटी एक वैद्य आला आणि त्या वैद्याने बरोबर ओळखलं की हत्तीमध्ये काय दोष आहे. त्याने राजाला सांगितलं
की या हत्तीच्या माहुताला घेऊन या. आणि ज्यावेळेस हत्तीचा माहूत दरबारामध्ये आला तेव्हा हत्तीचा जो माहूत आहे तो लंगडत लंगडत दरबारामध्ये आला. त्यावेळेस वैद्याने सांगितलं की महाराज, या हत्याचा माहूत हाच लंगडा आहे आणि हा लंगडा असल्यामुळे तो हत्ती याच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आणि म्हणून तो लंगडत असतो. म्हणजेच हत्तीचा माहूत लंगडा होता म्हणून हत्तीला लंगडाची सवय लागलेली होती. म्हणजेच जसा आपला गुरु असेल तसं आपलं आचरण होत असतं. आणि म्हणून गुरु करताना नेहमी आपल्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे. यामध्ये जेवढे संत होऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने तुकाराम महाराज एक महान संत होऊन गेले. पण त्यांनी कुणाला शिष्य म्हणून घेतलं नाही किंवा स्वतःला गुरु म्हणून घेतलं नाही. लोक त्यांना गुरु मानायचे, परंतु ते लोकांना काय सांगायचे, वारकरी संप्रदायाची दीक्षा घ्या. वारकरी संप्रदाय हाच आपला गुरु. आणि वारकरी संप्रदायामध्ये बुद्धाचं पंचशील पाळलं जातं. त्यांनी स्वतःला महत्त्व दिलंच नाही. गाडगेबाबांच्या जीवनातही तेच झालं. गाडगेबाबांनी तुकाराम महाराजांना गुरु मानलं, परंतु गाडगे महाराज एकदा गुरु करण्यासाठी निघाले असता एका साधूजवळ ते गेले आणि त्या साधूने त्यांना चिली मानायचे सांगितले. तेव्हा गाडगे महाराज तेथून पळून आले की असे चिली मानणारे किंवा चिली मोडणारे साधू हे आपले गुरु होऊ शकत नाही. आपण तर निर्व्यसनी असलं पाहिजे. आणि म्हणून गाडगेबाबांनी सुद्धा कुणाला गुरु केलं नाही किंवा मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कुणी शिष्य नाही अशी घोषणाच गाडगेबाबांनी केली. महात्मा फुले यांनी स्वतः सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी सुद्धा कुणाला आपला अनुयायी म्हणून घेतलं नाही. कुणाला आपला अनुयायी म्हणून घेणं, कुणाला शिष्य करणं म्हणजेच आपल्याला स्वतःला महत्त्व प्राप्त करून देणं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी 5 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, परंतु त्यांनीसुद्धा स्वतःला गुरु म्हणून घेतलं नाही. भगवान बुद्धांनी स्वतःला गुरु म्हटलं नाही. ज्यावेळेस भगवान बुद्धांचा अंतसमय नजीक आला त्यावेळेस भंते आनंद भगवान बुद्धांना म्हणतात की तथागत, तुमच्यानंतर आम्ही कुणाची पूजा करायची आणि कुणाला गुरु मानायचं. त्यावेळेस तथागतांनी आनंदाला सांगितलं, आपल्या हातातील भिक्षापात्र त्यांनी जमिनीवर उघडे केले, उलटे ठेवले आणि सांगितलं की आनंद, या उलट्या भिक्षापात्राची तुम्ही पूजा करा. आणि उलट्या भिक्षापात्र म्हणजेच त्याचा स्तूपाचा आकार होत असतो. स्तूपाची तुम्ही पूजा करा आणि माझ्यानंतर तुमचा गुरु हा माझा धम्मच राहील. कारण धम्माची जी तत्त्व आहेत ती चिरकाल टिकणारी तत्त्व आहेत आणि त्यालाच तुम्ही तुमचा गुरु समजा. आणि त्यामुळेच बौद्ध धर्मामध्ये व्यक्तिपूजा आपोआप नष्ट झाली. कुठल्याही व्यक्तीला महत्त्व आलं नाही. बौद्ध धर्मामध्ये आपण दीक्षा घेतो, भंतेंच्या हातून घेतो, अन्यथा बौद्धाचार्यांच्या हातून घेतो. ज्या भंतेच्या हातून आपण दीक्षा घेतली असेल ते भंते जे आपले गुरु ठरत नाहीत, किंवा ज्या बौद्धाचार्यांच्या हातून आपण दीक्षा घेतली असेल ते बौद्धाचार्यसुद्धा आपले गुरु ठरत नाहीत. जर का ते भंते किंवा बौद्धाचार्य आपले गुरु ठरले असते तर त्यांना महत्त्व प्राप्त झालं असतं, एकाच व्यक्तीला महत्त्व प्राप्त झालं असतं. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही भंतेंच्या हातून दीक्षा जरी घेतली तरी मान देताना सर्व भंतेंना सारखाच मान द्या. पर्टिक्युलर तुमचा एक भंते गुरु नसतो, संघ तुमचा गुरु आहे. सगळेच बौद्धाचार्य समान आहेत.
बौद्धाचार्यांना सुद्धा समाजामध्ये गुरुजी म्हटलं जातं. भंतेंना आपण गुरुस्थानी मानतो. एका व्यक्तीला महत्त्व न देता सर्वांनाच आपण महत्त्व दिलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे लोक काम करतात त्यांना सर्वच आपण गुरुजी म्हणत असतो. अशा सर्वच गुरुजींना आपण महत्त्व दिलं पाहिजे. सर्वच भंतेंना आपण महत्त्व दिलं पाहिजे. कुठल्याही एका व्यक्तीला, एका भंतेंना महत्त्व देता कामा नये. आणि यामुळे धम्मामध्ये समता निर्माण झाली. आणि धम्म म्हटलं आहे, यत्किंचिन रतन लोके विद्यते विविधापतु रतन बुद्ध समनक्ती तस्मासोत्ती भवंतुमे. रतन धम्म समानक्ती सोंती भवंतु ते. रतनम संघ समानक्ती सोत्ती भवंतु ते. म्हणजे या जगामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यासारखं रत्न कुठेच सापडणार नाही. आणि म्हणून या 3 रत्नांना आपण गुरु मानलेले आहे. यानंतर जे बौद्धाचार्य आहेत, जे भंतजी आहेत, यांना काही नियम दिलेले आहेत. बौद्धाचार्यांना पंचशिले, भंतजींना दशशिले. जर का एखाद्या भंतेंनी दशशिलाचं पालन केलं नाही तर त्या भंतेंची हकलपट्टी करण्याचा अधिकार अतिशय एखाद्या सामान्य उपासकाला सुद्धा भगवान बुद्धांनी देऊन ठेवलेला आहे. म्हणजेच आपल्यामध्ये आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो त्यांना शिक्षा करण्याची एक तरतूद भगवान बुद्धांनी करून ठेवलेली आहे. सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांचं चिवर उतरवू शकतो. आणि उपासकाने किंवा बौद्धाचार्याने सुद्धा जर पंचशिलाचं पालन केलं नाही, शील सदाचाराचं पालन केलं नाही तर त्या बौद्धाचार्याची सुद्धा सनद भारतीय बौद्ध महासभा रद्द करू शकते. म्हणजे गुरु कितीही चुकला तर गुरु गुरुच राहील असं भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये नाही. आणि त्यामुळे धम्म हा कायम चिरकाल राहणार आहे. त्याची कधीच अधोगती होत नाही. संघ जर दशशिलाचं पालन करणारा असेल तर त्याची अधोगती होणार नाही. आणि बुद्धं शरणं गच्छामि म्हणजेच बुद्ध म्हणजे काय तर बुद्धीला शरण जाणं. म्हणजे आपल्या बुद्धीला जे पटतं ते स्वीकारणं. धम्म म्हणजे तत्व, बुद्ध म्हणजे बुद्धी आणि संघ म्हणजे भंतेंचा संघ. या 3 लोकांना जर आपण गुरुस्थानी मानलं तर आपली फसवणूक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि त्यामुळे बुद्ध धम्मामध्ये व्यक्तिपूजा नसल्यामुळे, धम्माचा गुरु मानल्यामुळे आजपर्यंत बौद्ध धम्मामध्ये कुठल्याही व्यक्तीची फसवणूक ही झालेली नाही. आज आपण जगामध्ये बघतो की अनेक लोक अंधश्रद्धेच्या नांदी लागून नको त्या गुरुला गुरु मानतात आणि मग त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. तर हे असं होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली प्रज्ञा जागृत ठेवून योग्य तो गुरु करावा. अन्यथा भगवान बुद्धांचे विचार आपल्या आचरणात आणावे, त्या विचारांनाच गुरु मानावं. एवढंच या ठिकाणी मी सांगेन. बुद्धाच्या, धम्माच्या, संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जयमंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.